लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री शहरातील गोलंबा परिसरात ठेकेदाराने निर्माण केला 8वा अजुबा। विना कॉलम, विना लोखंडी गजाशिवाय केलेला पूल शेतकऱ्यांच्या पिकासह गेला वाहून। शहरातील स्मशानभूमी ते बलदरी गोलंबा वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलमस्ता नदीच्या पात्रात बापूराव शंकर वाघ यांच्या शेत गट नंबर 324 मधून आमदार निधीतून फुलंब्री नगरपंचायततर्फे नळकांडी पूल तयार करण्यात आले होते। पुलाचे निर्माण होताना गट नंबर 324 चे मालक शेतकरी बाबूराव वाघ यांनी कसल्याही प्रकारची संमती न घेता अनधिकृत निकृष्ट दर्जाचा नळकांडी पूल तयार करण्यात आला। तेव्हा याची लेखी तक्रार केली असता शासकीय कामात अडथळा करतात का, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी व दमदाटी करण्यात आली। मात्र 16 ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ठेकेदार व कमिशन खाऊ अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले। पुराच्या पाण्याच्या तडाख्याने पुलाचे एका बाजूचा भाग वाहून गेला। चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या पुलामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक व शेत खरडून वाहून गेले। पूल तुटल्यावर ठेकेदाराचा कारनामा समोर आला। पूल तयार करतेवेळी एकही लोखंडी गज वापरले गेले नाही, तर नदीपात्रात अर्धवट भिंत, कॉलम टाकलेले स्पष्ट दिसून आले। शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान करून कोण कोणाच्या घशात कमिशन गेले आहे त्याची चौकशी करून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी रिपब्लिकन वार्ताशी मुलाखत देत शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। नमस्कार, आपण आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गोलंबा परिसरात आणि आपण बघू शकता 2 दिवसापूर्वी झालेल्या ह्या पाण्यामुळं, पावसाच्या पाण्यामुळं इथं तयार करण्यात आलेला लाखो रुपयाचा पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे। आणि ह्या पावसाच्या पाण्यामुळं आणि पुलामुळं काही लोकांची आणि शेतकऱ्यांची शेतीसुद्धा, पिकासुद्धा वाहून गेलेले आहे। याच्याबद्दल आपल्याला सांगायला इथं एक शेतकरी इथे आहेत, बघूया त्यांची प्रतिक्रिया आपण। तर तुमचं नाव सांगा प्रथम। माझं नाव भानुदास बाबूराव वाघ। तुमचं काय नुकसान झालेलं आहे या पुलामुळं आणि ह्या पुलाबद्दल तुमची काय तक्रार आहे शासनाकडे? पहिली गोष्ट तर हा पूलच इल्लीगली बनलेला आहे। माझी 324 गट नंबरमध्ये हा पूल बनलेला आहे। माझी कुठलीही परमिशन न घेता नगरपालिकेने हा पूल बनवलेला आहे। ज्यावेळेस मी विरोध केला होता या पुलासाठी, त्यावेळेस तत्कालीन 17 वार्डचे नगरसेवक यांनी सरकारी कामात अडथळा येईल म्हणून माझ्यावर दबाव टाकला, वडिलांवर दबाव टाकला आणि हा पूल बनवला। पण हा जुना रस्त्यावर न बनवता माझ्या घरामध्ये बनवला आणि ह्या पुलामुळे माझ्या शेतीचं नुकसान झालं, माझी मका वाहून गेली, खूप मोठं नुकसान झालं। तर तुम्ही हे पूल बनते वेळेस सुरुवातीलाच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा एखादी तक्रार दिलेली आहे का ठेकेदारला किंवा नगरपंचायतला? नाही, त्या पूल बनते वेळेस तक्रार आम्ही दोन्ही बोललो होतो, पण तत्कालीन सीओ यांनी माझ्यावर दबाव टाकला, थोडा वडिलावर दबाव टाकला की सरकारी कामाचा अडथळा आणताय म्हणून तुमच्यावर केस दाखल करेल, अशी थोडी धमकी देऊन आम्हाला थोडंसं हे केलं। आम्हाला बनलं की जुन्या रस्त्यावर बनवतो, पण जेव्हा प्रत्यक्षात पूल बनला हा जुन्या रस्त्यावर न बनता माझ्या गटामध्ये बनवण्यात आला। आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता, पुलाचं तोंड इकडे रस्ता आहे, तिकडे याच्यातून तुमच्या लक्षात येईल का हा पूल कसा इल्लीगली आहे। पण एकंदरीत तुमचं ह्या पाण्यामुळे किती नुकसान झालेलं असेल पिकांचं? ह्या पाण्यामुळे माझी 7-8 गुंठे जमीन वाहून गेली आणि दुसरा मुद्दा मका होती माझी 15-20 गुंठे ती वाहून गेली। गाय म्हशीसाठी चारा जो लावलेला होता पलीकडल्या साईडनं तो सुद्धा वाहून गेला, कारण याचा नळकाने टाकले असल्यामुळे पाणी थांबलं त्याच्यामध्ये आणि वरून प्रवाह जास्त गेला। बरं, हे पूल तयार करण्यासाठी कितीचं एस्टिमेट होतं वगैरे आणि किती खर्च आलेला आहे, काही एखादा अंदाजी तुम्हाला सांगता येईल का? अंदाजे हां, मी लोकांच्या तोंडून ऐकलं, कोणी म्हणतं 75 लाख, कोणी म्हणतं 50 लाख, पण मला मुळातलं याची फिक्स माहिती नाही आहे की कितीचं बनलेलं आहे। हा ते एस्टिमेट बघितल्यावर सांगू शकेल। किती गट नंबर आहे तुमचा फुलंब्रीतला? हा 324 गट नंबर आहे माझा। तर आपण बघू शकता का हे फुलंब्री त्या गोलंबा परिसरात आपण आलेलो आहे आणि ही फुलमस्ता नदी आहे आणि नदीच्या वर हा पूल बनलेला आहे। आणि हा पूल जेव्हा तयार केला असेल, या पुलाला अर्धवट कॉलम टाकलेला आहे आणि ह्या पुलाच्या मध्ये एकही लोखंडी गज नाही, नुसता थातूर मातूर पद्धतीनं। थोडं पुढे येऊन आपण बघू शकता की ह्या थातूर मातूर पद्धतीनं हे बनलेलं आहे। एकही लोखंडी गजाचा याच्यात वापर केलेला गेला नाही आणि लाखो रुपयाचा चुराडा शासनाचा हा ठेकेदारानं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला आहे।
आणि ह्या संबंधित अधिकारी ठेकेदाराला जाब विचारणा द्यावा अशी शेतकऱ्यांची, जे नुकसान झाले शेतकरी आहे त्यांची आणि फुलंब्रीतील नागरिकांची मागणी आहे. आपण बघत आहात रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी. मी अकबर शाह सोबत अख्तर पटेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.